प्रवचनकार आहे, पण बरेचसे कलाकार आहेत तिथे. आणि एकच आहे की इथे काय कमी पडणार नाही, त्यामुळं महाराजांची कृपा आहे. तर असं सांगितलं मी आणि माझं आपण आयुष्यभरच करत आलेलो आहोत. तर छान म्हणजे मला ज्ञानेश्वरांनी सांगितलं की तुम्ही एक दिवसात प्रवचन करा, पण बघता 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 कितीतरी प्रवचन करायला कितीतरी गीतं भक्ती भावगीतं बोलणारे आले. म्हणजे ही खरोखरच महाराजांची कृपा आहे. आणि इथे हे चालूच राहणार, म्हणजे सूर्यचंद्र असेपर्यंत चालू राहणार. आता तुम्ही निश्चिंत राहा. समर्थांचा आमचा समाज आहे, सार सोडत सार ससोदर, म्हणजे सार आणि धन याचं समर्थांनी विवेचन केलेलं आहे. या जगामध्ये जे जे काही आहे ते सर्व त्या ईश्वराच्या मालकीचं आहे. मग ती वस्तू निर्जीव असो की सजीव असो, सर्व त्याच्या मालकीचं आहे. प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी किंवा प्राणी जन्माला येताना काही घेऊन येत नाही आणि जाताना काही घेऊन जात नाही. खरं जाताना काही घेऊन जात नाही माणूस. पण हे माझं माझं करतो मी आणि माझं, नाही का? तिथेच आपण गोपडून जातो. तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे बघा. धन मिळवून कोटी सवे नयने लगोटी, पाने काशील उदंड अंती जाशील सुकल्या तोंडे, परंग न्यायाला सुपती शेवटी गोवळ्या संगात, तुका म्हणे राम एक विसरता श्रम. काय छान सांगितलं तुकाराम महाराजांनी, हा सुंदर सांगितलेला, नाही का? किती धन मिळवलं काय तरी बरोबर काय जातं, काही जात नाही. आपण किती चांगलं चांगलं खाल्लं पकवान तरी शेवटी सुकल्या तोंडाने जावं लागतं, नाही का? हा गाद्या गिद्या सगळ्या असतात आपल्या डोळ्याला, तर शेवटी गोळ्या संघात. पण हे सगळं माझं माझं करत असताना त्या रामाला मात्र विसरू नको. त्याच्यातच तुझे सार्थक आहे. एक माझ्या वाचनात गोष्ट आलेली ती सांगतो. हा छान गोष्ट आहे. एक सामान्य माणूस होता आणि तो मुंबई शहरामध्ये आला ग्रामीण भागातून. तो फार त्यांनी कष्ट केले, इतके कष्ट केले अपार संपत्तीवर. पण बघा लक्षात ठेवा, 3 गोष्टी आहेत: हेतू, कष्ट आणि नशीब. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या नेहमी. हेतू मात्र प्रामाणिक असला पाहिजे, कष्ट करण्याची जिद्द असली पाहिजे, तर नशीब बदल. तुम्ही म्हणा माझ्या नशिबावरती अवलंबून आहे, कष्ट झाले. तुम्ही जितकं कष्ट कराल तेवढं तुमचं नशीब बदलेल. तुम्ही कष्ट केला तुम्हाला पैसा मिळणारच. तर त्या माणसाने भरपूर कष्ट केले आणि कोट्याधीश अपार संपत्ती मिळवली. त्याला एक मुलगा होता आणि तो मुलगा पण छान होता, वाईट संगत नव्हती, वडिलांचं कामधंदा सांभाळायचं. ते सगळं करीत असताना एक दिवशी वडिलांना वाटलं की आपला आता वय झालेला आहे, मुलांना 4 गोष्टी सांगायच्या. इतकासा वेळ नव्हता, पण सांगितलं बोलून की आता माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, माझी इच्छा आहे ती फक्त पूर्ण कर. मुलाला काय इच्छा आहे बाबा, असं काय बोलू नका, माझा आता अंतकाळ जवळ आलेला आहे म्हणून तुला सांग, काय शेवटची इच्छा आहे? त्यांनी काय सांगितलं की माझी तुटलेली चप्पल आहे, ज्या वेळेला माझा अंतिमविधी होईल त्यावेळेला ती तुटलेली चप्पल माझ्या पायात घाल, ही माझी शेवटची इच्छा आहे. मला बरं
आता एक दिवशी त्यात अंतकाळ आला आणि आता सगळं अंतकाळ झाल्यानंतर घरी निघाल्यानंतर स्मशानात घेऊन जातो आणि त्यावेळेला त्यांनी ते वडिलांची इच्छा आहे ती बरोबर लक्षात ठेवली होती, त्यांना ठेवली होती. चप्पल वगैरे त्यांनी किती घेऊन गेला. स्मशानामध्ये निघा चालू होत्या अंत्यविधी. त्यांनी तिथे असणाऱ्या लोकांना सांगितलं की अशी अशी माझ्या वडिलांची ब्राह्मण मला आता असं करता येणार नाही, कारण असं करू शकत नाही, कारण आता असं केलं तर दुपात्मा त्याला मुक्त प्राप्ती होणार नाही सांगितलं. इतक्यात काय झालं, त्याचा त्या माणूस तो गेला, त्याचा मित्र होता हा, तो आला आणि त्याने त्या मुलाच्या हातात चिठी दिली. चिठी दिली, त्या मुलाने वाचली. तुम्हाला बाळा, की मी तुला जे सांगितलं होतं ती माझी ती शेवटची इच्छा होती, ती सुद्धा तू इच्छा पूर्ण करू शकला नाहीस. त्याला माहिती होतं मला ही उठलेली चप्पल सुद्धा तू घालू शकला नाहीस. बाळा, चप्पलीचा उन्माद नसावा, कारण ही उठलेली चप्पल सुद्धा मी बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. ते त्याला सांगायचं होतं. त्या चिठ्ठीमध्ये आणखी लिहिलं होतं, कदाचित मला वेळ मिळाला नाही, तुला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायच्या मला वेळ मिळाला नाही म्हणून मी सांगितलं नसेल, परंतु आता हे लक्षात ठेव, मी जी संपत्ती मिळवलेली आहे, तो कष्टाने मिळवलेला आहे, फार मेहनत करून मिळवलेली आहे, काबार कष्ट करून मिळवलेली आहे, तर ही संपत्ती तू व्यवस्थितरित्या सांभाळ. त्या आता उन्मान करू नको, लोकांना त्रास देऊ नको, असं हे एकच मला सांगायचं. धन मिळवून पोटी सगळे न येणे बंद. धनानी भुगो पतवस्य दोषे भार्या गृहद्वारे जनस्मशान जय चित्ताय परलोक मार्गे धर्मानी जो गच्छति जीवयते. राही राहून युक्त भूमीत जसे गोट्यात गायी तुरे गाराशी दैता गृहीत राहू दे नेहमी स्मशानात राहे देह तेच मानवदती लोकांतरा जातसे कर्मा मागून एक तेच पतीच्या जाणे कपाळी असे. दुसरं कोण येतं बरोबर, सगळे नाते गोतेवाले सगळे परत जातात, पण आपण आपलं कर्म घेऊन एकटंच जातो. एकटाच. बघा, एकट्यावरून मला आठवलं, एका असंच प्रश्न होते, मला जरा एक तास बोलायला सांगितलं तरी मी तेवढं बोलणार नाही, कारण बरेच लोक बोलले आणि आज महात असं एकटाच बसलो होतो. गोड झालं. गोड म्हणजे काय, कंटाळा. मला जरा फेरफटका मारून यावं, फेरफटका मारून आलो, तुझं गोड झालं. आणि काय करायचं, थोडं मोबाईलवरती बोलूया. मोबाईलवरती बोललो, झालं बोलू, पुन्हा बोलत झालो. मग काय, टीव्ही जरा बोलूया. टीव्ही पाहिला, पाहून झालं, नंतर बोल झालं. दिवस कसा तरी ढकलला. आता रात्रीचं काय, आपण एकटे असल्यावरच का बोर होतो सांगा मला, का आपण बोर होतो एकटा असल्यावर? 4 चौघांबरोबर गप्पा मारत असताना आपण बोर होत नाही, कोणाची तरी गप्पा मारत असताना बोर होत नाही. का आपण एकटा असल्यावर बोर होतो? कारण आपण कधी आपल्याशी मैत्रीच केली, आपण कधी आपल्या अंतःकरणामध्ये पाहिलंच नाही, आपण कधी आपल्याला पाहिलंच नाही, आपण आतमध्ये कधीच पाहिलेलं नाही, म्हणून आपण बोलतो. जर आपण आपल्याशी मैत्री केली नाही तर दुसरं आपल्याशी मैत्री करेल काय मला सांगा. मी का सांगतो हे सगळं, की तुम्ही
संपूर्णपणे 24 तास तुमच्या बरोबर असतात. 24 तास तुम्हीच तुमच्या बरोबर असतात. तुम्ही एकटेच असता, पण तुम्ही एकटे नाही. आता ताईने एक अभंग म्हटलंय, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, चालविशी हाती धरुनिया, चाल वाटे आम्हा तुझाशी आधार, चालविशी भार सवे माझा, बोल जाता बरळ करीस तू नीत, मेरी लाज नीट केली देवा, अवघे जर मज झाले लोक पार, सोयरे सकळ प्राण सखी. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाई. काय सांगितलं की जिथे जाशील तिथे तू माझ्या संगातीच आहेस. इतकंच नव्हे तर तू माझ्या हाताला धरून चालवतो आणि चालव वाटे आम्हा तुझाशी आधार, तूच आमचा आधार आहे. चालविशी भार सवय माझा, माझा भार सर्व संसाराचा भार नव्हे, या जगाचा भार सुद्धा वाढणारा तोच आहे. बोलो जाता बरळ, मी मोबाईलचं नाही सांगत, बोलो जाता बरळ करीशी तू नीट, मेरी लाज नीट केली देव्या. मी जरी बोललो तरी काय वेडवाकडे बोललो तर तूच नीट करणार आहे. मेरी लाज म्हणजे मला जरी काय संकट आला तर संकट घालवण्याचं काम तुझंच आहे. मग काय होईल त्याचा परिणाम की अवघे जण झाले लोक, सगळे सोयरे माझे सगळे मित्र झाले, सगळे लोक झाले माझे मित्र. तुका म्हणे आता खेळतो कौतुक. आता मी कारण का ते सुख जे आहे, आता सुखाचं सांगितलं ना, सुख कुठे आहे ते आपल्या आतमध्ये. आपण सुखासाठी बाहेर शोधतो ना ते सुख नाही. महाराज देवी म्हणायची की काय काय म्हणायचं, मी आत्मा असे हृदयी हा विश्वास दयाच्या ठाई नाही, ते हृदयाच्या डोई नावे सकट बुडबुडून गेले. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हणतात, जे आत्मा असे नाही, पाहेचा दूध पवित्र आली, पाचशे कोटेची पत्र परत ते आवेदन गोष्टीला अत्यंत काय नाही ठेवू का कमलकंद आणि गरजू नांदूक एकेचे घरी परी तराक शेवटी प्रमाणे याला शिकून ना तरी हृदयवाच्या पर्यंत गोया हृदया आधी शस्त्र ते पैसरी उपवास करी गरीबी पैसा हे मला सांगायचं. पैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, ही भ्रांताची कामी करायची. आपण त्या विषयाच्या मागे जातो. आपण माझे माझे म्हणतो ना, त्या माझे आणि मी आणि माझा ही देहबुद्धी आणि हे सगळं माझं, त्या माझ्याच्या म्हणजे विषयाच्या मागे जातो. पण त्या हृदयात त्या रामाला आपण विसरतो. हे मला सांगतो, त्या हृदयात त्या रामाला ऐसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, ही भ्रांताशी कामं विषयावर, तर ते आपण विसरतो. म्हणून जास्त वेळ घेतो. कारण काय मला सांगायचं होतं भरपूर, कारण एक तास सांगितलं होतं. मी उभा राहून बोलू शकतो, पण मला इतकं बसायचं म्हणजे नाही. उभा राहून घेऊन 2 तास पण बोलू शकतो, पण बसतो की पायाला मुली येतात, जास्त बसत नाही. तर आता गवळी साहेबांनी सांगितलं की आपल्याला मी आणि माझं जर शोधायचं असेल आणि ते सुख जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपण फार मोठे भाग्यवान आहोत. कारण आपले असे आपल्याला जे सद्गुरू लाभलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण सुखी आहोत. बरं का, आपण करोनातून बाहेर आलो, आपण सगळ्या दुःखातून बाहेर आलो. कारण काय, की आपल्या पाठीमागे सद्गुरू असतं. सद्गुरू सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण कधी. ते सद्गुरू आपल्या मागे आहेत, म्हणून तर आपण तरलो नाही का. म्हणून तुम्ही इथे या, इथे आल्यानंतर आपण या सत्संगामध्ये ते काय वेळापत्रक बोलतो, ते काय आपण ऐकतो, श्रवण करा आणि तुम्हाला सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद, सुख प्राप्त व्हावं ही सद्गुरू चरणी प्रार्थना.